हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर खूप दिवस झाले, आय थिंक 1-2 महिने झाले असेल माझे यूट्यूबला काही व्हिडिओज नाहीत, काहीच नाही. मीन्स शॉर्ट्स असतात, लॉंग व्हिडिओ नाही आहे. तर खूप जणांचं चाललं होतं की का गं स्नेहा व्हिडिओज टाकत नाही आहे, पोस्ट होत नाही आहेत, लाईव्हसुद्धा येत नाही आहेत. तो ॲक्च्युली थोडीशी बिझी झाली गाईज मी, आणि एक्झॅक्टली काय टॉपिकवर व्हिडिओ बनवा ना असं होतं आहे. आणि मी इतके सर्च करून छान छान व्हिडिओज बनवते, त्या गोष्टीला लाईकच देत नाही आहे तुम्ही. ओके, मग त्याच्यामुळं मला काय होतं माहिती आहे का, की काय टॉपिकवर बनवायचं जेणेकरून तुम्हा लोकांना आवडेल. आणि एवढं मी व्हिडिओचे एफर्ट्स घेते, तर माझं काय म्हणणं असतं की व्ह्यूज यायला पाहिजे, राईट. व्ह्यूजसाठी आपण हे करतो, आणि तिथं व्ह्यूज येतात कुछ भी असे थोडे बहुत, म्हणजे नाही का, खूप कमी. म्हणून मग माझं म्हणजे मन जरासं उडालं होतं की नाही बनवायला पाहिजे व्हिडिओ. कंटेंट जसं की तुम्हाला आवडतं माझं शॉपिंगचा कंटेंट, ट्रॅव्हलचा कंटेंट, बस त्याच कंटेंट मी करायला पाहिजे असं मला वाटतं. पण शॉपिंगला इतक्यात मी कुठे गेलीच नाही आहे, म्हणून मी काही व्हिडिओ टाकलेच नाही. सो आज अशी इच्छा झाली, म्हटलं बोलावं. खूप दिवस झाले मी बोलतच नाही आहे राव तुमच्यासोबत. कसे आहात? सो मी आता हे लाईव्ह नाही आहे, बट हे लाईव्हसारखं मी बोलणार आहे. तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि सांगा. कॅमेरा ॲक्च्युली इथं आहे आणि मी इथं बघते आहे, कारण मी फ्रंट कॅमेराने म्हणजे व्हिडिओ शूट करते आहे. ओके, त्यामुळे हे असं होतं आहे. तर मी काय करत असते आहे सध्या, ऑफिस, घर, निहालची स्कूल चालू झालेली आहे. त्याला सोडायला त्याचे पप्पा जातात, तर घ्यायला मी जाते. तर मग त्यामध्ये माझा वेळ जातो, आणि मग आल्यानंतर त्याला झोपायचं, ह्या सगळ्या गोष्टी पण राहतात. त्याच्यामुळे जरासं हे होतं आहे. हां, बट मी माझे कामं चालू आहेत बरं का. आता तुम्हाला वाटत असेल मग चल तू काही करतच नशी. नो, मी माझी बुक रीडिंग जे चालू असतं ना, ते चालूच आहे. फक्त जरा थोडं कमी झालं, तितकं नाही वाचत, बट हां, बसली का भरपूर वाचते आणि भरपूर पुस्तकं कंप्लीट पण केली. फक्त स्टोरी टेलचं सबस्क्रिप्शन संपलं आहे माझं, त्याच्यामुळे ऐकत आता जास्त नाही आहे स्टोरी मी. बस बाकीच्या गोष्टी अशा सुरू आहेत. तुमचं कसं चालू आहे? हां, इन्स्टावर मी सध्या खूप 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 जास्त ॲक्टिव्ह आहे. स्नेहाची दुनिया IG म्हणून माझं इंस्टाग्रामचं चॅनल आहे. तर त्यामध्ये तुम्हाला सांगते 30 डेजमध्ये 1 मिलियन व्ह्यूज कंप्लीट झालेत. सो आय एम सो हॅपी. मला खूप छान वाटतं आहे, आणि मला खूप चांगलं वाटतं, म्हणून मी तुमच्यासोबत हे शेअर करते बरं का. तुम्ही बघा माझं इंस्टाग्राम, तुम्हाला कसं वाटतंय. थॉट्स, कॉमेडी, रिलेटेबल कंटेंट मी तुमच्यासोबत शेअर करते, ज्यामध्ये आणि असं प्रत्येक गोष्ट मी जे शेअर करते, इट डझंट मीन की माझ्याशी रिलेटेड आहे किंवा रिलेटेबल आहे माझ्याशी, असं काही नसतं. मी शेअर करते कारण कंटेंट आहे तो काही वेळेस असतो रिलेटेड, काही वेळेस नसतो, असं टाईपचं. तर असे कंटेंट पण तुम्हाला आवडतात का, मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. माझे इंस्टाग्राम तुम्ही आणखी पाहिलं नसेल तर गो अँड वॉच इंस्टाग्राम स्नेहाची दुनिया IG. तिथं मस्त वाटेल तुम्हाला, कारण सध्या मला तरी वाटतं मी तिथं खूप छान काम करते बरं का. इतक्या दिवस मला असं वाटत नव्हतं की मी चांगलं काम करते आहे इंस्टाग्रामवर, आणि मला असं वाटत नव्हतं की शॉर्ट्स वगैरे हे माझं म्हणजे शॉर्ट्स इज नॉट माय कप ऑफ टी असं मला वाटायचं. बट नाव इट्स माय कप ऑफ टी, कारण मी पिऊ शकते ते, म्हणजे मला पिऊ शकते नाही काही पण डंबो. हां, म्हणजे मी करू शकते आता. मला असं वाटतंय की मला जमतंय शॉर्ट्स, म्हणून शॉर्ट्स रील जे आपण जे असतात ना शॉर्ट फॉर्मॅटवालं, ते सध्या मला जमतंय. थोडंसं एडिटिंग जमतंय, थोडंसं त्यामध्ये इफेक्ट्स जमत आहे, काही गोष्टी ॲड करायला जमतंय. तर असं मला वाटतंय. तुम्ही जा चेक करा, तुम्हाला वाटतंय का रिअलीच मला जमते का, तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणखी काय सांगू, काल पोळा झाला, बैल आणले होते मी. आता गावाकडची मजा नाही राहिली राव. मला आठवत नाही लास्ट मी कधी पोळा पाहिला गावातला, आठवतच सुद्धा नाही मला. आता तुम्हाला खरं सांगते, म्हणजे जेव्हा 10वीपर्यंत गावात होती त्यावेळेस असायचं, 12वीपर्यंत काही एवढं वाटलं नाही. पण नंतर जसं बाहेर गेली ना, कधी पोळा पाहायलाच मिळाला नाही. आणि आमच्या गावाकडे पोळा बरं भारी असतो बरं का, म्हणजे ते जू वगैरे असतं. जू आता इथं काय म्हणतात त्याला माहीत नाही. असं लाकडाचं असतं, जे बैलाच्या खांद्यावर ठेवतात की नाही, ते म्हणजे नांगरणी वगैरे करत असताना ते असं खांद्यावर राहतं, ते जू असतं. ते बाकीचे हत्यारं जे असतात ते धुवायचे, त्याला गेरू लावून आहे ना ते कलर करायचं, असं सगळ्या गोष्टी आमच्या आधी चालायच्या. मी लहान असताना या सगळ्या गोष्टी केल्या, बट आता मला आठवत नाही मी लास्ट कधी केलं होतं. एक तर आमच्या घरी आता बैल पण नाही आहे. आम्ही लहान असताना आमच्या घरी जोडी होती बैलाची,
इतकी आरमूट होती की नाही, खूपच, माझ्यापेक्षाही जास्त. मी नाही आहे तेवढी आरमूट, पण माझ्या आमची बैल खूप होते. काय बोलते मी, काही नाही. आता ज्या कोणी लेडीज पाहत असतील तर त्यांच्यासाठी लिपस्टिक कशी वाटते सांगा. तर ही इनसाइड कॉस्मेटिकची लिपस्टिक आहे. मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे. बघा, मला बोलायला सुचलं ना, मी काहीही बोलत असते, बडबड बडबड कुछ भी मला बोलायला टॉपिक नाही लागत. तर असं विचार येतं, दिसलं हे सांगते. जसं की बैल पाहिले मी इथे देवाजवळ ठेवलेले, त्याच्यावर मला बैल पोळा सुचला. आता मी लिपस्टिककडे पाहिलं माझ्या, तर मग लिपस्टिक. तर हे इनसाइड कॉस्मेटिकची कॉफी कमांड म्हणून लिपस्टिक आहे. त्याची प्राईस तुम्हाला ॲमेझॉनवर 114 वगैरे अशी दाखवेल. पण झेप्टो तुमच्या इथं असेल, झेप्टो जे 10 मिनिट्स डिलिव्हरी ॲप आहे, तर तुम्ही त्याच्यावरून जर केलं आणि त्यात तुमचे जर कॅश म्हणजे जे प्राईस असतं की नाही ते जर असेल ना, तर तुम्हाला स्वस्तमध्ये मिळेल. मला ही जवळपास 83 रुपीजला मिळाली लिपस्टिक. अशा 2 लिपस्टिक मी ऑर्डर केल्या होत्या. त्यातल्या 2 शेड मला खूप जास्त आवडले. हळूच येत आहे. खूप दिवसानंतर आली, मला छान वाटलं असं बोलू. तुम्हाला कसं वाटलं सांगा कमेंट सेक्शनमध्ये. मी अशाच व्हिडिओ बनवू का ते सांगा, फक्त बोलण्याची बरं का. काही इन्फॉर्मेटिव्ह काय करू मला समजत नाही आहे. तुम्ही लोक ना रिस्पॉन्स नाही देत. मी ज्याच्यावर स्टडी करून असं छान छान बनवते की नाही त्याच्यावर रिस्पॉन्स नाही देत, त्याच्यामुळे मला ना इच्छा नाही होत. सो ही व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघला असेल तर थँक्यू सो मच. आणि असंच व्हिडिओला प्रेम द्या, मला प्रेम द्या. लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ लवकरच घेऊन येईल, शॉपिंगचे वगैरे असं ट्राय करते मी. बघ, फिंगर क्रॉस. तोपर्यंत बाय बाय.